17 जुलै 2025ला आमच्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी मुद्दामून ताब्यात घेतलं होतं। खरं तर विधिमंडळाच्या आवारामध्ये काही एका सत्तेतल्या आमदारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आवारामध्ये आणलं होतं आणि त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आमच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केली होती। ते प्रकरण झाल्यानंतर आमच्याच कार्यकर्त्याला डिटेन केलं। डिटेन केल्यानंतर विविध पोलीस स्टेशनमध्ये त्याला घेऊन गेले होते आणि मग आम्ही त्याला शोधत कारण त्याला आरोग्याचा पण विषय असल्यामुळे त्याची तब्येत बरी आहे का एवढंच आम्हाला बघायचं होतं। आणि एका पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथं आम्ही विचारलं की कुठे, पण तिथं असणारे अधिकारी आम्हाला सांगत नव्हते। रात्रीची 2ची वेळ त्या ठिकाणी होती आणि मग कुठंतरी आम्हालासुद्धा राग आला, कारण का आमचं मत होतं की आम्ही आमदार असून 2 टाईमचे आमदार असताना आणि आव्हाड साहेब तर 4 वेळा का 5 वेळा आमदार आहेत, मंत्री राहिलेले आहेत, आणि आम्हाला तुम्ही जर सांगत नसाल तर मग सामान्य परिवारातले लोक तुमच्यापाशी आल्यानंतर तुम्ही त्यांना कशी वागणूक देत असाल असा प्रश्न तिथं आम्ही निर्माण केला। आम्ही तो तिथं विचारला आणि काही प्रमाणात आम्ही सुद्धा रागवलो होतो, कारण का आम्हाला काळजी कार्यकर्त्याची होती। आणि मग हे सगळं झाल्यानंतर आमच्यावर 353चा गुन्हा तिथं झाला आणि त्याबद्दलचंच हिअरिंग आता मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये तिथं होतं। हिअरिंग झालं, आम्ही बेल नाही मागितली। आम्ही आदरणीय कोर्टासमोर तिथं म्हणालो की आम्ही चूकच केली नाही, त्यामुळे आम्हाला बेल नको, पण बॉन्डवर आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही सोडा। आणि आम्ही आभार व्यक्त करतो या कोर्टाचे की बॉन्डवर त्यांनी तिथं मला आत्ता तरी सोडलेलं त्या ठिकाणी। त्यामुळे अशा लढाई आमच्या होत राहतील। आदरणीय या देशाचे जे विरोधी पक्ष नेता आहेत राहुल गांधी भैया, त्यांचंसुद्धा इथे केस चालू आहे आणि आमचीसुद्धा इथं चालू आहे। तर मला असं वाटतं की या सरकारच्या विरोधात लढत असताना आमच्या बऱ्यापैकी केसेस तिथं होणार आहेत, खोटे कलम आमच्या विरोधात टाकले जाणार आहेत। त्यामुळे अशा कोर्टासमोर येऊन आमची भूमिका मांडणं हे कदाचित येत्या काळामध्ये बऱ्याच वेळा आम्हाला करावं लागेल असं माहिती आहे, पण आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्यामुळे आम्ही या सरकारला आणि त्यांच्या दबावतंत्राला कुठेही त्या ठिकाणी घाबरत नाही आणि भीकसुद्धा घालत नाही। ज्या कार्यकर्त्यासाठी तुम्ही लढलात तोच कार्यकर्ता भाजपमध्ये गेला, त्या बाबतीत काय वाटतं? कारण का तुम्हाला आता कोर्टाच्या चकरा माराव्या लागतात। जाऊ द्या, काही लोक बदलतात। त्यावेळेस तर आपला कार्यकर्ता होता आणि एखादा कार्यकर्ता अडचणीत आला तर त्याच्याबरोबर राहणं ही आमच्या सगळ्यांची भूमिका असते। तो आज आमच्याबरोबर नसला तरी काय हरकत नाही, त्यावेळेस तो आमच्याबरोबर होता, हे जास्त महत्त्वाचं आहे। आणि शेवटी कार्यकर्त्यांच्या लेवलला सुद्धा जाऊन त्यांना वेगळ्या पद्धतीने अडचणीत आणून भाजप त्यांना त्यांच्याकडे घेत चाललेलं आहे। म्हणजे आमदार तर घेतले, खासदार घेतले, माजी आमदार घेतले, माजी नेते घेतले, आता कार्यकर्त्यांनासुद्धा ते घेत असतील, त्याला आम्ही काय करणार? पण त्यावेळेस त्या कार्यकर्त्यासाठी लढणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं असल्यामुळे तिथं आम्ही लढत आहोत। याच्या पुढे सुद्धा आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का जरी लावला तरी आम्ही या सरकारला सोडणार नाही, त्या कार्यकर्त्यासाठी आम्ही धावून जाणार। पण हे कार्यकर्ते जे भाजपमध्ये गेले आहेत ते मनाने अजून देखील तुमच्यासोबत असं म्हणावं? काँग्रेसचं असं म्हणणं आहे की आता महाविकास आघाडीतनं बाहेर पडलं पाहिजे, असं कोण म्हणलं? पुण्याच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे तसा अहवाल दिलाय, कारण की ज्या पद्धतीने उमेदवारी दिली होती। जगताप यांनी ही जी त्यांची नाराजी आहे ती उघड बोलून दाखवली। त्यांनी असं म्हटलं की शरद पवार एनसीपीनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलाय, आम्ही आधी ही जागा मागत होतो, आम्हाला देण्यात आली नाही आणि आता मात्र त्यांच्या पदाधिकाऱ्यानं मागे घेतली। कसं आहे, प्रशांत जगताप हे पूर्वी आमच्या पक्षामध्ये होते, त्यावेळेस काय घडलं, कसं घडलं, कशामुळे ते काँग्रेसमध्ये गेले हे सगळं आम्हाला माहिती आहे। पण त्या बाबतीतला तमाशा कुठेही आम्हाला तिथं करायचा नाही। त्यामुळे काही लेवलला त्यावेळेस ज्या घडलेल्या गोष्टी होत्या त्या त्यांच्या मनामध्ये राहिलेल्या आहेत। काँग्रेसमध्ये आत्ता गेल्यानंतर त्यांना पद मिळालं, त्यांचं मी अभिनंदन करतो, पण पूर्वीच्या काही गोष्टी मनामध्ये असल्यामुळे आता कुठेतरी ते ज्या पद्धतीने बोलत आहेत, मला असं वाटतं की कदाचित पूर्वीच्या काही गोष्टी मनामध्ये असल्यामुळे आज मुद्दामून तिथं ते विरोध करतायत। कुठल्याही उमेदवाराला माघार घेऊ नये अशी आमचीसुद्धा भूमिका आहे। ते काँग्रेसचे आहेत, मला त्यांना हा प्रश्न करायचा आहे की सोलापूरमध्ये काय घडलं? काँग्रेसच्याच एका कार्यकर्त्याली ही माझी सही नाही सूचकाची असं सांगून त्यांच्या एका उमेदवाराला बाद केलं, त्यावेळेस तुम्ही काय बोलणार आहात? त्यामुळे बऱ्याच ठिकाणी काही उमेदवारांनी माघार घेतली, काही ठिकाणी जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना आपण पाठिंबा दिलेला आहे। जसं अहिल्यानगरमध्ये आम्ही मुद्दामून आमची उमेदवारी नाही भरली, कारण तिथं थोरात साहेब जे काँग्रेसचे अतिशय मोठे नेते आहेत त्यांचाच एक ससाने नावाचा कार्यकर्ता उभा होता
जो एका शहराचा नगराध्यक्ष आहे, लोकातून तो सुद्धा चिन्ह हे पंजावर निवडून आलेला आहे, त्याला आम्ही तिथं पाठिंबा दिला. कदाचित आम्हाला कळते त्यालासुद्धा पाठिंबागे घेतलेला आहे. त्यामुळे अशा गोष्टी घडत असतात. त्यामुळे उगाच बातमी व्हावी म्हणून, चर्चा व्हावी म्हणून जर कुणी पत्र देत असेल, स्टेटमेंट देत असेल, तर त्या स्टेटमेंटला कुणी, मला असं वाटतं की काँग्रेसच्या पक्षाचे प्रमुख हे किंमत देणार नाही असं मला त्या ठिकाणी वाटतं. मात्र एकमत नव्हतं असं म्हणायचं का? कारण की बऱ्याच महाविकास आघाडीच्या लोकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, त्यामुळे तुमच्यात एकमत झालं नाही आणि त्यामुळेच ही सगळी माघार घेतली. दुसरीकडे सुनील तटकरे थेट म्हणतायत की तुमच्याकडे कोणी जागा घ्या अशा पद्धतीने वाद देखील आहेत ते झाले, कारण की कोणी जागा घ्यायला तयार नव्हतं. हा बघा, ही लोकातली लढाई नव्हती. जे काही उमेदवार हे स्थानिक स्वराज्य संस्थेकडनं निवडून आलेले आहेत ते मतदार आहेत आणि त्यांच्यातून हे आमदार तिथं निवडून येणार होते. सुनील तटकरेंना मला असं वाटतं की बोलायचं कुठेही अधिकार नाही. कारण का जेव्हा खऱ्या अर्थाने अजितदादांच्या पक्षाला प्रचाराची जरूरत होती, नियोजनाची जरूरत होती, तेव्हा फक्त अजितदादा एकटे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तिथं फिरत होते. त्यामुळे घड्याळ चिन्हाच्या अंतर्गत जो कुठला नगरसेवक नाही तर जिल्हा परिषद सदस्य हा दादांच्या परिश्रमामुळे, नाहीतर जिल्हा परिषदच्या काळामध्ये दादा गेल्यानंतर लोकभावनिक झाल्यामुळे तिथे हे सगळे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे आता पोपटासारखं तुम्ही त्या ठिकाणी बोलत राहाल, पण मग आता आकडा जर महायुतीचा जास्त असेल, 70% उमेदवार हे महायुतीचे निवडून आले असतील, तर मग जे आमचे 30% आहेत जे लढणार आहेत आणि जे मोठे आकडे आम्ही 60 कोटी रुपयाचे आकडे ऐकत आहोत, मग आमचे कार्यकर्ते सामान्य असल्यामुळे हे आकडे बघितल्यानंतर, दबावतंत्र बघितल्यानंतर काही प्रमाणात हे प्रामाणिक असले तरी काही ठिकाणी ते थोडेसे घाबरले सुद्धा असतील या पैशाला आणि पैशाचा मारा बघून, आणि काही ठिकाणी स्ट्रॅटेजिकली आम्ही त्या ठिकाणी माघार घेतलेली आहे. त्यामुळे एक रणनीतीचा पण भाग आहे आणि जो काही मारा पैशाचा आणि दबावतंत्राचा केला जातो त्यात सुद्धा आमचे काही उमेदवार त्यांनी माघार घेतलं असं आम्हाला समजतं. संजय राऊतांनी ट्विट केलं की 150 कोटी खर्च होत आहेत या विधान परिषद निवडणुकीत. सुनील तटकरे यांच्यावर आरोप केलेला आहे. जरी त्यांचं नाव घेतलेलं नसलं तरी खासदार, मंत्रिपद आणि आता आमदारकी आपल्याचकडे घेतली. कामाख्याला गेलेल्या एका व्यक्तीची सगळी पदं गेली आणि दुसऱ्या व्यक्तीला मात्र एकाच घरात 3-3 पदं मिळत आहेत. हे बघा, पवित्र कामाख्या देवीच्या इथं कुणीही जाऊ शकता. आम्ही सुद्धा त्या ठिकाणी गेलेलो आहोत, आम्ही दर्शन घेतलेलं आहे. विषय एवढाच आहे की अशोक खरातांबरोबर कोण कोण गेलं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि अशोक खरातांचा मुद्दा का महत्त्वाचा आहे? एक तर महिलांवरचे अत्याचार हा तर महत्त्वाचा विषय आहेच आणि आम्ही अंधश्रद्धेच्या विरोधात आहोत, त्यामुळे अशोक खरातच्या विरोधात आम्ही आहोतच. पण अशोक खराताच्या बाबतीत आपण जर बघितलं असेल तर तिन्ही पक्ष आणि तिन्ही पक्षाचे मोठे नेते त्याच्यामध्ये सहभागी आहेत, नाहीतर अशोक खराचे भक्त होते. पण याच्यामध्ये बळीचा बकरा कोणाला केलं गेलं तर फक्त चाकणकर मॅडमला त्या ठिकाणी बळीचा बकरा केलं. त्यांचे दोन्ही पदं जे होते, पक्षाचे जे अध्यक्षपद होतं महिलांचं ते गेलं आणि महिला आयोगाचं जे पद होतं तेही तिथं गेलं. ते जायलाच पाहिजे होतं, आम्ही काय वेगळं बोलणार नाही. पण त्यांच्याबरोबर इतर जे मोठे नेते होते त्यांच्या बाबतीत मात्र प्रगती होताना आपल्याला दिसते. म्हणजे त्यातला एक खासदार, एक मंत्री, आमदार आणि आत्ता MLCच्या माध्यमातून आमदार झाला. म्हणजे एका व्यक्तीवर सगळी पदं काढली जातात आणि दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत पदं ही वाढवली जातात. हेच राजकारण जे आहे ते फार मजेदार आहे, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. पैशांचा दुरुपयोग होतोय का या विधान परिषद की निवडणुकीमध्ये? रोहित पवारांनी आपल्या पक्षामध्ये लक्ष द्यावं, दुसऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज नाहीये. का नाही देणार? आम्ही बोलणार. तुम्ही जिथं चुकणार तिथं आम्ही बोलणार. ते म्हणतायत की मी खूप कष्ट घेतलेत, आणि तुम्ही जर एवढे कष्ट घेतले असते ना तर घड्याळ हा जो पक्ष आहे कोकणामध्ये वाताहत झाली नसते घड्याळ या पक्षाची. तुम्ही तिथं ज्या दिवसापासून लक्ष घालायला लागला तेव्हा फक्त परिवाराचाच विचार केला, पक्षाचा मात्र त्या ठिकाणी विचार केला नाही, म्हणून खऱ्या अर्थाने तिथं आपलं नुकसान झालेलं आहे. आता झालं एवढंच आहे की एकनाथ शिंदे साहेबांचे जे काही नेते त्या भागातले आहेत ते सुनील तटकरेंच्या विरोधात होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मग आता कुठेतरी तडजोड झालेली आहे. म्हणजे आधी काय बोलायचे हे सगळे एकनाथ शिंदे साहेबांचे नेते की हा नेता म्हणजे सुनील तटकरे असेच आहेत तसेच आहेत, आपल्या पक्षाला अडचण करतात. पण मला असं वाटतं कुठंतरी तिथं असणाऱ्या पालकमंत्रीची तडजोड झाली असं मला वाटतं. पण मला असं वाटतं की ते जर सुनील तटकरेंवर विश्वास ठेवत असतील तर वेगळ्याच स्वप्नामध्ये आहेत असं मला वाटतं. 150 कोटी रुपये त्यामुळे आले असं ट्विट केलंय संजय राऊतांनी या विधान परिषदेमध्ये, ज्यातले 25 कोटी कोकणामध्ये गेले, म्हणून बाळा माने यांनी माघार घेतली.
आता हे तुम्ही खरं तर कोकणामध्ये असणारा एकनाथ शिंदे साहेबांच्या सर्व नेत्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही माघार का घेतली. आधी सुनील तटकरेंच्या विरोधात बोलत होता, आता तुम्ही माघार घेतली. आणि जर एवढा पैसा गेला असेल तर पैशावर हे जर माघार घेत असतील तर पूर्वी उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष जो बोलत होता की उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला या सर्व आमदारांनी जे आज एकनाथ शिंदे साहेबांवर ते पैसे घेऊन त्यांना सोडलं. मग आत्ता सुनील तटकरेंच्या विरोधात एवढे महिने आणि वर्ष बोलत असणाऱ्या आमदारांनी माघार जर आत्ता त्या ठिकाणी घेतली असेल तर मग जे राऊत साहेब बोलतात मग पैसे घेऊनच घेतली का, असे काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात. त्यामुळे हे काय घडलं, पूर्वी तुम्ही का विरोधात बोलत होता आणि आत्ता मांडीला मांडी लावून तुम्ही त्या ठिकाणी का बसणार आहेत, हे कदाचित एकनाथ शिंदे साहेबांच्या त्या भागातले आमदारच बोलू शकतील. काल माने यांच्याबरोबर नितेश राणे सुद्धा दिसले. त्यांच्याबरोबर ते निवडणूक कार्यालयात अर्ज मागे घेण्यासाठी गेले. साम दाम दंडभेदाचा वापर करण्यात आला असं सुद्धा काही जण ठाकरेंच्या म्हणतात. पक्षांकडून आता त्यांची हकालपट्टी करण्यात आली. बाळामाने शिवसेना ठाकरे पक्षातील होते. नाही, मग करावंच लागेल ना. एका बाजूला तुम्ही विचाराबरोबर आहात आणि दुसऱ्या बाजूला बाळमानेंसारखी लोक जर माघार घेत असतील आणि माघार घेण्यासाठी जर नितेश राणे भाऊसारखे जे नेते मंत्री आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही जात असताल, एक फार वेगळा संदेश त्या ठिकाणी दिला जातो. त्यामुळे हे पदाधिकारी जे आहेत, मला असं वाटतं येत्या काळामध्ये सामान्य परिवारातल्या लोकांनाच संधी दिली तर कदाचित लोक आपल्याबरोबर टिकतील. नाही तर हे जे काही नेते आहेत, माजी आमदार नेता, असे काही लोक आहेत ते मात्र त्या ठिकाणी इकडनं तिकडं तिकडनं इकडं या उड्या मारण्यामध्येच व्यवस्था आहेत असं कुठेतरी त्या ठिकाणी दिसतं. नितेश राणे यांनी संजय राऊतांना बर्नॉल देऊन त्यांची जी काही जळजळ होतीये ती थांबवावी लागेल. संजय राऊत यांना बर्नॉल पाठवतो असं म्हटलेलं आहे. मला नितेश भाऊंना एवढंच सांगायचं आहे, काही दिवसांपूर्वी मी एका मच्छीमार काही लोकांना त्या ठिकाणी भेटलो होतो. त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत. म्हणजे आज पेट्रोल जे रिटेलला 112 रुपये चाललं आहे ते आमच्या गरीब मच्छीमारांना आत्ता कमर्शियल रेटली म्हणजे 160 रुपयाला घ्यावं लागतं आहे. आणि त्यात जे काही मच्छीमार आहेत ते सर्व आपले हिंदू मच्छीमार आहेत. तुम्ही हिंदूंसाठी तिथं लढता, पण मच्छीमारांसाठी तुमच्याकडे ते पद असताना तुम्ही कधी लढणार असा आमचा प्रश्न आहे. तुमच्यात खरंच हिंमत असेल तर मग ज्या पद्धतीने कर्नाटकामध्ये 75 रुपयाला डिझेल दिलं जातं मच्छीमारांना, जरा हिंमत दाखवा की महाराष्ट्रातल्या सामान्य परिवारातल्या मच्छीमारांना जे आज बोटीवर तिथं जाऊन मच्छीमार करतात अशा मच्छीमारांना डिझेल हे 75 रुपयाला देऊन दाखवा, ही हिंमत दाखवा. पण काय आहे, हिंदू मुस्लिम करायचं त्याच्यावर मात्र त्या ठिकाणी तुम्ही बोलायचं आणि जेव्हा खऱ्या अर्थाने हिंदू खतरेमे असतात तेव्हा मात्र बिळात जाऊन बसायचं. त्यामुळे हे बर्नॉल वगैरे जे काय आहे ना ते तुम्हाला वापरायचं तुम्ही त्या ठिकाणी वापरा, पण न्याय मात्र लोकांना द्या अशी विनंती त्यांना त्या ठिकाणी करतो. तुम्ही म्हणालात की स्ट्रॅटेजिकली मागे घेतल्यात आलेले आहेत. पुण्यातली पण अशी स्ट्रॅटेजी होती का की जी तुम्ही मागे घेतलंय? त्यात कुठलीही स्ट्रॅटेजी नव्हती, पण कदाचित जे उमेदवार आहेत ते एकदम प्रामाणिक व्यक्ती आहे, पण त्यांना पुढे असणारा जो पैसा आहे, कारण का तिकीट घेतानाच जर काकडेंनी 60 कोटी दिले अशी चर्चा असेल, लोन नेत्यांना दिलं त्याच्यामुळे तिथं तिकीट दिलं गेलं, एवढा पैसा बघितल्यानंतर आमचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी अतिशय प्रामाणिक पण साध्या घरातले आहेत. त्यामुळे कुठेतरी त्यांना असं वाटलं असेल की घोडे बाजार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. मग असं असेल तर हे योग्य नाही, म्हणून कदाचित त्यांनी तिथं माघार घेतली असेल. पण माघार घेतली तरी तो कार्यकर्ता अतिशय प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे आम्ही सर्वजण भक्कमपणे त्या ठिकाणी उभं राहणार. दादा, 6 उमेदवार महायुतीचे बिनविरोध झालेले आहेत. मुळात महाविकास आघाडी किंवा काँग्रेसच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले पाहायला मिळतात. तुम्हाला काय वाटतं एकंदरीतच या आमच्याकडे काय कमी पडतं तर आमच्याकडे पैसा कमी पडतो. आमच्याकडे काय कमी पडतं तर दबाव तंत्र कमी पडतं. पण आमचा एक विश्वास आहे की पैशावरच निवडणूक ही लढली गेली नाही पाहिजे. त्यामुळे लोकातून जेव्हा निवडणुका तिथं लढल्या जातील त्यावेळेस आम्हाला विश्वास आहे की आम्ही तिथं आमचे बहुतांश उमेदवार हे निवडून येतील. पण आता पैशाचा खेळ म्हणजे जसं राऊत साहेब म्हणले फक्त फॉर्म मागे घेण्यासाठी 150 कोटी देण्यात आले. आता इलेक्शनसाठी तर खूप मोठ्या प्रमाणात पैसा तिथं वाटला जाईल आणि तिकीट मिळवण्यासाठी प्रत्येक सीटवर काही ठिकाणी 20 कोटी काही ठिकाणी 50 कोटी अशा पद्धतीने तिथं पार्टी फंड हा घेतला गेला. म्हणजे या 16-17 जाग्यांवर मला असं वाटतं तो जो आकडा आहे तो 500-600 कोटीच्या पुढे जाऊ शकतो. म्हणजे एका बाजूला सामान्य लोकांना न्याय मिळत नाही, गरीब होत चाललेत आणि नेते मोठे होत चाललेत आणि व्यावसायिक मोठे होत चाललेत. हे मात्र या ठिकाणी जे समतोल आहे जो या गरीब आणि श्रीमंतामध्ये या राज्यामध्ये टिकवला गेला पाहिजे तो मात्र त्या ठिकाणी यांना टिकवता येत नाही, कारण का खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे सामान्य लोक आज अडचणीत आहेत.